Hello dear students, in previous video we have seen the first part of the magical story The Golden Touch. In today's video we are going to learn remaining part of this story, part 2, The Golden Touch. Students, come on page number 67. In first part of the story, we have seen that King Midas got a bless from stranger and whatever he touches turns to gold. म्हणजे मागच्या स्टोरीमध्ये आपण पाहिलं की किंग मिडासला स्ट्रेंजर म्हणजे तो अनोळखी व्यक्ती एक वरदान देतो आणि किंग मिडास ज्याही गोष्टीला टच करेल किंवा स्पर्श करेल त्या गोष्टीचं सोन्यात रूपांतर होतं. आता पुढील भाग आपण बघूया. किंग मिडास सेज, कम ऑन नाव, लेट्स हॅव आवर ब्रेकफास्ट. ओ. किंग मिडास सेज टू मॅरीगोल्ड, कम ऑन नाव, गेट आवर ब्रेकफास्ट. आपण आपला नाश्ता करूया. आणि तो तेवढ्यात ओ असं किंचाळतो, मोठ्या आवाजात म्हणतो. मॅरीगोल्ड सेज, व्हॉट्स द मॅटर. मॅरीगोल्ड किंग मिडासकडे बघून म्हणते, काय झालं. हॅव यू बर्न्ट युअर माउथ. म्हणजे ती राजाला म्हणते, काय झालं, तुमचं तोंड भाजलं का. किंग सेज, धिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. राजा म्हणतोय की हा मासा सुद्धा त्याचं रूपांतरसुद्धा सोन्यामध्ये झालं. आय मस्ट ट्राय ॲन एग. आता मला अंड ट्राय करून बघावं लागेल, खाऊन बघावं लागेल. बिकॉज वॉट एव्हर ही टचेस टर्न्स टू गोल्ड. ओ. अगेन किंग मिडास सेज, ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू. म्हणजे हे अंडसुद्धा सोन्यामध्ये रूपांतरित झालं. ओ नो, व्हॉट शाल आय डू नाव. किंग मिडास सेज, व्हॉट शाल आय डू नाव. आता मी काय करू. मॅरीगोल्ड सेज, टेल मी, व्हॉट्स द मॅटर. मॅरीगोल्ड थोडंसं गोंधळून म्हणते, व्हॉट्स द मॅटर. काय झालं मला नक्की सांगा. किंग सेज, एव्हरीथिंग आय टच टर्न्स टू गोल्ड. मी कुठल्याही गोष्टीला स्पर्श केला की ती प्रत्येक गोष्ट सोन्याची होऊन जाते. आय शाल नेवर बी एबल टू ईट एनिथिंग. मला आता कधीही काहीही खाता येणार नाही, कारण मी कुठल्याही गोष्टीला स्पर्श केला तर त्या गोष्टीचं रूपांतर सोन्यामध्ये होतं आणि सोन्याची वस्तू आपण खाऊ शकत नाही. सो किंग वॉज सो अनहॅपी. मॅरीगोल्ड सेज, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू. माझे बिचारे बाबा, मी तुम्हाला मदत करू शकते का. मॅरीगोल्ड रशेस फॉरवर्ड. आणि मॅरीगोल्ड थोडीशी पुढे होते. किंग सेज, नो, डोंट टच मी, कीप अवे. किंग सेज टू मॅरीगोल्ड बिकॉज शी रशेस फॉरवर्ड. ती राजाकडे थोडीशी सरकली, त्यामुळे राजा तिला म्हणतो, नो, डोंट टच मी. नको नको, तू मला स्पर्श करू नकोस. कीप अवे, माझ्यापासून दूरच राहा. बिकॉज वॉट एव्हर आय टच इज टर्न्स टू गोल्ड. ओ मॅरीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन. आणि राजा म्हणतोय, अरे रे मॅरीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन. तू हे काय केलंस, का असं केलंस. मॅरीगोल्ड हॅज टर्न इन टू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. बिकॉज किंग मिडास टचेस हर अँड शी हॅज टर्न्ड इन टू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. आणि मॅरीगोल्डसुद्धा सोन्यात रूपांतरित झाली. तिचं एका सोन्याच्या पुतळ्यामध्ये रूपांतर झालं. किंग सेज, माय डॉटर, माय डिअर डिअर मॅरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, like a ray of sunshine. She is only a golden doll
नाव. किंग वॉज सो अनहॅपी अँड ही सेड इन अनहॅपीनेस, माय डॉटर, माझी लाडकी मुलगी, माय डिअर डिअर मॅरीगोल्ड, माझी प्रिय आणि अतिप्रिय अशी मॅरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, की मी जिच्याशी अतिशय चांगलं जीवन जगत होतो, लाईक अ रे ऑफ सनशाईन, तीच माझ्यासाठी एक सूर्याच्या किरणांसारखी होती. म्हणजे जणू काही माझ्या जीवनामधला आता प्रकाशच निघून गेला आहे. शी इज ओनली अ गोल्डन डॉल, तीच फक्त माझ्यासाठी एक सोन्याची बाहुली बनून आता राहिली आहे. द स्ट्रेंजर कम्स इन. आणि तेवढ्यात तो अनोळखी व्यक्ती, आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं बघा, तो पहिल्या पार्टमध्ये असणारा अनोळखी व्यक्ती तो येतो. द स्ट्रेंजर कम्स इन अँड स्ट्रेंजर सेज टू किंग मिडास, वेल फ्रेंड मिडास, what do you say now? In part 1, we have seen that stranger says King Midas his friend. म्हणजे तो स्ट्रेंजर किंग मिडासला त्याचा मित्र म्हटला होता. नाव हिअर ही आस्क्ड अल्सो फ्रेंड. इथेही तो किंग मिडासला मित्रच समजतोय आणि त्याला विचारतोय, वेल फ्रेंड मिडास, व्हॉट डू यू से नाव? बरं मित्रा मिडास, आता तू काय म्हणतो किंवा काय म्हणतोयस, कसा आहेस? किंग सेज, आय ॲम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. राजा म्हणतोय की मी या जगातला सर्वात दुःखी व्यक्ती आहे आणि सर्वात दुःखी माणूस आहे, कारण माझी लिटिल डॉल म्हणजे ती मॅरीगोल्ड, आता तिचंही रूपांतर सोन्यामध्ये झालं आहे, त्यामुळं मी खूप दुःखी आहे. स्ट्रेंजर सेज, वाय यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाव. राजा त्याला म्हणतो की मी आता या जगातील सर्वात दुःखी व्यक्ती आहे. देन स्ट्रेंजर सेज बॅक हिम, वाय यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाव. आता तुझ्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये सोनं आहेस, तरीसुद्धा तू दुःखी आहेस. किंग सेज, राजा म्हणतोय, आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड. मला हे सोनं नको आहे. आय वॉन्ट माय डॉटर. मला माझी मुलगी पाहिजे. आय वॉन्ट टू ईट. मला काहीतरी खायचं आहे. आय वॉन्ट रिअल फ्लावर्स इन माय गार्डन. मला माझ्या बागेमध्ये पुन्हा एकदा ती नैसर्गिकरित्या फुलणारी फुलंच पाहिजेत. खरीखुरी फुलं माझ्या बागेमध्ये पाहिजेत. मला सोन्याची फुले नको आहेत. प्लीज टेक अवे धिस गोल्डन टच. कृपा करून तू मला हा जो गोल्डन टच म्हणजे सोनेरी स्पर्श करण्याचं जे काही वरदान दिलं आहे, कृपा करून ते तू परत घे, मागे घे. मला हे काहीही नको. मला सर्व गोष्टी ह्या पूर्वीप्रमाणेच हव्या आहेत. स्ट्रेंजर सेज, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच. आता तो स्ट्रेंजर त्याला पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी विचारतोय, डू यू रिअली वॉन्ट, म्हणजे तुला खरोखर असं वाटतंय का की टू टेक अवे द गोल्डन टच, हा जो सोनेरी स्पर्श मी तुला बहाल केला होता, तुला त्याचं वरदान दिलं होतं, ते तुला खरोखर परत करायचं आहे का? किंग सेज, आय हेट इट, टेक इट अवे. मला या गोल्डन टचचा म्हणजे मी ज्या गोष्टीला स्पर्श करतो त्या गोष्टीचं सोनं होऊन जातं, या गोष्टीचाच मला आता खूप तिरस्कार वाटायला लागला आहे. आता मी खूप दुःखी झालो आहे. टेक इट अवे. तू परत एकदा याला पुन्हा परत घे. मला तो आता नको आहे. याला माझ्यापासून दूर कर, असं किंग मिडास अतिशय दुःखाने म्हणतोय. कारण त्याला खरोखरच दुःख झालं होतं. त्याला पश्चाताप झाला होता की त्यानं हा सोनेरी स्पर्श त्या स्ट्रेंजरकडून मागवून घेतला होता. स्ट्रेंजर सेज, देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. स्ट्रेंजर राजाला म्हणतोय
देन गो, तर मग जा, अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन, आणि तुझ्या बागेमधून जो काही पाण्याचा झरा वाहतोय त्या झऱ्यामध्ये जाऊन आंघोळ कर. वेन दॅट इज डन, आणि जेव्हा तुझी आंघोळ होईल, ब्रिंग बॅक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड, आणि आंघोळीहून परत आल्यानंतर येताना एक पिचर म्हणजे एक असं भांडं की ज्याच्यामध्ये पाणी घेऊन येता येतं आणि ते शिंपडता येतं, असं एक भांडं. हे बघा, अशा पद्धतीचं ते एक भांडं असतं. त्याला आपण पिचर, PITCHER, असं एक मातीचं भांडं ते असतं. आणि मग स्ट्रेंजर राजाला म्हणतोय की तू जा आणि ते पिचर म्हणजे ते एक मातीचं भांडं भरून आण पाण्याने, आणि ते तुला ज्या ज्या ठिकाणी असं वाटेल, म्हणजे जी पण वस्तू तुला असं वाटतंय की ती पुन्हा एकदा पूर्वीसारखी हवी आहे, तर अशा वस्तूवरती ते पाणी शिंपड, आणि ते शिंपडल्यानंतर ती वस्तू पुन्हा एकदा पूर्वीसारखी होऊन जाईल. म्हणजे तुला त्रास राहणार नाही, तू पुन्हा एकदा सुखी होशील, असं तो स्ट्रेंजर राजाला सांगतोय. नाव सी सीन 3, पेज नंबर 68. मॅरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. मॅरीगोल्ड अजूनही पुतळ्याच्या रूपातच आहे. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड, आणि राजा तिच्या डोक्यावर पाणी शिंपडतोय. नाव किंग सेज, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मॅरीगोल्ड. राजा म्हणतोय की मी सर्वात पहिल्यांदा माझी लाडकी मुलगी मॅरीगोल्ड हिच्या अंगावर पाणी शिंपडेल. मॅरीगोल्ड सेज कम्स अलाइव्ह, म्हणजे मॅरीगोल्ड पुन्हा एकदा जिवंत होते, म्हणजे पुन्हा पूर्वीसारखी होते. व्हॉट आर यू डुईंग फादर. ती म्हणते, बाबा तुम्ही काय करताय. यू हॅव स्प्रिंकल्ड वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही सर्व पाणी माझ्या फ्रॉकवरतीच शिंपडलं. लाडात येऊन असं ती म्हणते. हां. किंग सेज, लेट अस गो इन टू द गार्डन. चल आपण काय करू, बगीच्यामध्ये जाऊया, बागेत जाऊया. सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. बघ आजची ही सकाळ किती सुंदर आहे. सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या की ज्यांचं रूपांतर त्यानं पुन्हा एकदा सोन्यातून पूर्वीप्रमाणे केलेलं होतं, आणि म्हणून तो मॅरीगोल्डला म्हणतोय की बघ आजची सकाळ किती सुंदर आहे. मॅरीगोल्ड सेज, येस लेट अस गो अँड पिक सम फ्लावर्स. चला जाऊया आणि आपण काही सुंदर फुले घेऊन येऊयात. किंग सेज, कम अलॉंग देन. चल मग जाऊया, चल माझ्याबरोबर. आय हॅव टू स्प्रिंकल दिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच्ड. मी ज्या ज्या गोष्टींना स्पर्श केला होता त्या सर्व गोष्टींवर मला हे पाणी शिंपडायचं आहे. अँड देन वी विल गेट यू सम रोजेस. म्हणजे मी हे पाणी त्या गोष्टींवरती शिंपडेल आणि त्यानंतर आपण लगेचच तुझ्यासाठी काही सुंदर सुंदर गुलाबाची फुले घेऊन येऊयात. सम रोजेस म्हणजे गुलाबाचे फूल. ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. आणि आपण असेच गुलाबाची फुलं आणूयात की ज्यांचा सुगंध अतिशय सुंदर असेल, ज्यांचा सुवास अतिशय छान असेल, अशीच फुलं आपण घेऊन येऊया. अँड दे बिकम व्हेरी हॅपी. आणि दोघंही मीन्स किंग मिडास अँड मॅरीगोल्ड आर व्हेरी हॅपी देन. This story is adapted from a play by फिलिप वॉल्श. फिलिप वॉल्श यांनी लिहिलेल्या नाटकातून ही स्टोरी घेण्यात आलेली आहे. मुलांनो, स्टोरी आवडली ना. खरोखर ही स्टोरी आपल्याला बरंच काही देऊन जाते. या स्टोरीतून आपल्याला शिकायला मिळतं की आपण नैसर्गिक गोष्टींचा खूप आनंद घेतला पाहिजे. वी हॅव टू टेक हॅपीनेस फ्रॉम एव्हरीथिंग
बाय नेचर. ठीक आहे मुलांनो, इथे थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण वेअर गो द बोट्स अशी एक सुंदर पोयम बघणार आहोत. ठीक आहे, बाय बाय.